हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका। तर आजचा आपला टॉपिक आहे डिप्रेशन। तर हा एक मानसिक आजार आपण याला बोलू शकतो। तर याची वेगवेगळी कारणे आहेत, त्यावर आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो। घाबरण्याचं काहीही कारण नाहीये। आजकालच्या दगादगीच्या जीवनामध्ये मानसिक आजार होणं, खूप सारं टेन्शन असतं। मग आपण मानसिक आजार किंवा डिप्रेशन ओळखायचं कसं, तर त्याचे काही सिम्पटम्स आहेत। तर चला आपण पाहूया। तर सगळ्यात पहिलं म्हटलं तर त्या पेशंटचा किंवा त्या व्यक्तीचा मूड प्रत्येक वेळी लो असतो, म्हणजे ती व्यक्ती कधीच मूडमध्ये नसते। दुसरं कॉज आपण पाहिला तर कोणत्याच गोष्टीमध्ये ती व्यक्ती इंटरेस्ट दाखवत नाही। ज्या अगोदर त्या व्यक्तीला त्याच गोष्टी खूप आवडत होत्या, त्याच गोष्टीमध्ये किंवा कोणत्याच गोष्टीमध्ये त्या व्यक्तीला इंटरेस्ट राहत नाही, किंवा कोणतीही गोष्ट केली तरी त्या व्यक्तीला आनंद होत नाही किंवा एन्जॉय करू शकत नाही त्या याच्यामध्ये। त्याबरोबरच अचानकच सडन वेट गेन होणं त्या व्यक्तीमध्ये, कारण फक्त खाणं टेन्शनमध्ये, किंवा अचानकच खूप सारं वजन कमी होणं, हा सुद्धा एक सिम्पटम असू शकतो। त्याबरोबरच त्या व्यक्तीला झोप व्यवस्थित येत नाही, अचानकच रात्री जाग येणं, अचानकच खूप रडू येणं, किंवा त्या व्यक्तीला वाटतं की माझा काहीच उपयोग नाहीये, मी एकदम वर्थलेस आहे, की माझा या समाजाला किंवा माझ्या स्वतःला काहीही उपयोग नाही। त्याबरोबरच त्या व्यक्तीला एकटेपणा खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवतो। त्याबरोबरच काही योग्य निर्णय घेणं त्या व्यक्तीला कळत नाही, काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे सुद्धा समजत नाही। आणि लास्ट म्हटलं तर टाइम टू टाइम डेथ म्हणजे सुसाइडल टेंडन्सी त्या व्यक्तीमध्ये असू शकते। तर आपण यावर काय ट्रीटमेंट घेऊ शकतो, तर सगळ्यात पहिलं म्हटलं तर काउन्सिलिंग त्या व्यक्तीला करणं खूप गरजेचं आहे। कोणीतरी आपलं असणं खूप गरजेचं असतं, म्हणजे सपोर्ट सिस्टीम व्यवस्थित असणं खूप गरजेचं असतं। हे असूनही जर त्या व्यक्तीला म्हणजे जर फरक पडत नसेल किंवा हे सिम्पटम सतत येत असतील, तर 100% आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट त्या व्यक्तीला देऊ शकतो। तर होमिओपॅथीमध्ये अशा खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत, त्याच्याद्वारे आपण त्या व्यक्तीला ट्रीटमेंट देऊ शकतो। तर फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर खूप मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन म्हटलं तर नॅट्रोमूर 30 किंवा 200 पोटेन्सीमध्ये आपण देऊ शकतो। तर यामध्ये काय होतं, क्रॉनिक डिप्रेशन असतं, खूप दिवसांपासून व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते। कोणी चांगलं बोलू अगर वाईट बोलू, त्या व्यक्तीला वाईटच वाटत असतं, किंवा व्यक्ती फक्त पास्ट म्हणजे भूतकाळाचा विचार करत असते। आणि जरी एखादी व्यक्ती त्याला सपोर्ट करत असेल किंवा सांगत असेल की म्हणजे सिम्पॅथी देत असेल, तरी सुद्धा ह्या व्यक्तीला राग येतो। तर असे सिम्पटम नॅट्रोमोरमध्ये असतं। म्हणजे प्रत्येक वेळी विपिंग टेंडन्सी म्हणजे खूप रडू येतं त्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीवरून। आणि असे जर सिम्पटम असतील तर 100% आपण नॅट्रोमोर त्या व्यक्तीला देऊ शकतो। तर 2-2 थेंब 3 वेळा आपल्याला पेशंटला द्यायचं आहे, 7 दिवसांसाठी द्यायचं आहे। रिझल्ट आला तर हे मेडिसिन आपण कंटिन्यू करू शकतो, 1 महिना 2 महिने, खूप छान रिझल्ट येतो पेशंटला। दुसरं मेडिसिन म्हटलं तर इग्निशिया अमेरा। तर हे मेडिसिन असं आहे की यामध्ये सुद्धा विपिंग टेंडन्सी असते। त्याबरोबरच ती व्यक्ती स्वतःचं दुःख कोणासमोरच सांगायला राजी नसते, म्हणजे आतल्यात ते दुःख दाबून ठेवण्याचा प्रयत्न करते, अचानकच हसते, अचानकच रडते, आणि ओव्हर थिंकिंग जास्त प्रमाणामध्ये त्या पेशंटमध्ये असते। तर अशा पेशंटला आपण इग्निशिया अमेरा देऊ शकतो 30 पोटेन्सीमध्ये किंवा 200 पोटेन्सीमध्ये, 2-2 थेंब 3 वेळा 3 दिवसासाठी आपण हे मेडिसिन त्या पेशंटला देऊ शकतो। त्याबरोबरच थर्ड मेडिसिन म्हटलं तर बॅकोपा मोनिरी मदर टिंचर आपण त्या पेशंटला देऊ शकतो। त्याच्यामध्ये स्ट्रेस असते, एन्झायटी असते, वीकनेस असतो, पेशंटला नुसतं झोपू वाटत असतं। तर असे सिम्पटम असतील तर आपण बॅकोपा पेशंटला देऊ शकतो। खूप छान आणि अमेझिंग रिझल्ट पेशंटला येऊन जातो। होमिओपॅथीने 100% आपण डिप्रेशन घालवू शकतो। तर असेच तुम्हाला वेगवेगळे नॉलेजेबल व्हिडिओ वेगवेगळ्या आजारांवर पाहायचे असतील
तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.